धन्यवाद देतो आणि येत्या या निवडणुकीमध्ये भरभरून मत मिळते। समुद्र किनाऱ्यावरती बसलेल्या माझ्या राजपूरच्या गावात आज 7 तारखेला होणाऱ्या 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून 18व्या लोकसभेला मला मतदान रूपी आशीर्वाद या सगळ्या परिसरातील बांधवांचे मिळावे यासाठी जी काय सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली। या सभेला नुकतंच ज्यांनी संबोधित केलं ते अलिबाग मुरुड रोहाचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी महेंद्र शेठ दळवी, ॲडव्होकेट महेश मोहिते, माझे दुसरे सहकारी म्हणजे मनोजजी भगत, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले फैरोजभाई गलते, इस्माईलजी, अजित कसार, आमचे बेनवसेजी, भारतीय जनता पक्षाचे आमच्या महिला भगिनी, इथले दीपकजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्वांची नावं घ्यायला पाहिजेत परंतु वेळ हवी, थोडंसं मुरुडलाही राहिली आहे। पत्रकार मित्र आणि प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या तमाम या सगळ्या परिसरांतील ग्रामस्थ, महिला बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सकाळी 9-9:30 वाजता आमदार साहेब या ठिकाणी रॅली होती, सभा होती, मलाही पोहोचायला उशीर झाला, पण ज्या संख्येने माझ्या माता भगिनी या उपस्थित राहिल्या त्या सर्वांनाच माझा मनापासूनचा सलाम या कार्यक्रमाचा। दर्याच्या तुफानाला सामोर जाणारा माझा कोळी समाज, कोळी बांधव या सगळ्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आरमारमुळे या साऱ्यांच्याकडे त्या कालावधीमध्ये पाहिलं। संबंध कोकण किनारपट्टीमध्ये सर्कल आनंदजी कांगरे यांच्या नेतृत्वाखालचं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं। त्यामध्ये आमचे कोळी बांधव, आगरी बांधव हे सगळे मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले, बेधडपणाने सहभागी झाले। या मावळ्यांच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। काळ बदलत जातो, काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यानिमित्त निर्माण होत असतात। एका बाजूला निसर्गरम्य समुद्र किनारा हे आपलं नशिबे आहे, पण ज्याला समुद्राच्या किनारपट्टीवरती राहतो त्यावेळेला काही वेळेला काही गोष्टीचे प्रश्न आपल्यावरती येत असतात। आज या ठिकाणी दिघीचं पोर्ट आहे आमदार साहेब, मोठ्या प्रमाणावरती आज हे पोर्ट उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये विकसित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। स्थलांतराच्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे, तो रोजगाराचा प्रश्न मुरुड तालुक्यात आहे, शिवधन तालुक्यात आहे, मस्यामध्ये आहे, मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं। एकमेव माझा असा मच्छीमार समाज आहे की तो स्थलांतरित होत नाही, तो या दर्याच्या तुफानाला तोंड देत आपल्या स्वतःच्या उपयोगितेत साधन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। त्या माझा असंख्य समाज आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेला, पण अशा वेळेला त्या समाजाकडे लक्ष देणं तुमची माझी जबाबदारी आहे। ज्याचा उल्लेख ॲडव्होकेट मोहितेने या ठिकाणी केला, ज्याचा उल्लेख आमदार साहेब तुम्ही या ठिकाणी केला, दिघी पोर्ट होय विकसित करायचं आम्हाला, पण एकही प्रदूषण विरहित कारखाना आम्हाला आणायचा। परंपरागत पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष शेकडो वर्ष या सगळ्या परिसरामध्ये जो काय मच्छीमार बांधव माझा मच्छीमारीचा व्यवसाय आयुष्यभर करताना त्यांच्याबद्दल कुठलीही गोष्ट जराही चुकीची खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही करतो। चॅनल असेल, अद्याप पद्धती जेटी तयार होत असताना त्यांना मिळणारी नुकसान भरपाई असेल, राज्य सरकारने जर का अटल सेतूसाठी जी काही नुकसान भरपाई दिली असेल, आमदार साहेब तुमचंही मुख्यमंत्र्यांकडे वजन आहे, आमदार ऐका, हो आमदार, एक कान महेशकडे दुसरा कान माझ्याकडे असा नका ठेवा, दोन्ही कान माझ्याकडे ठेवा आणि महेश सांगतो ते आपल्याला दोघांनाही करायचं आहे। मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तुमचा शब्द त्या ठिकाणी प्रमाण मानला जातो। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या माझ्या या सगळ्या परिसरातील कोळी बांधवांना सहकार्य करण्यासाठी, उद्याच्या भवितव्यामध्ये त्यांचा सारा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काय करायचं असेल ते करायचं काम आपण सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या करायचंच आहे आणि ते करण्यासंदर्भात आमची बांधिलकी तयार करणार आहे। याचबरोबर या सगळ्या परिसरामधला पर्यटनावरती आधारित असलेला रोजगार वाढेल, रोजगाराची सुद्धा निर्मिती आपल्याला त्या निमित्ताने करायची आहे आमदार साहेब। पण अद्याप पद्धतीची जेटी आपण एवढ्यासाठीच करतो की या सगळ्या ठिकाणी पर्यटक यावे, मुरुडचा जंजिऱ्याचा ऐतिहासिक किल्ला बघण्यासाठी येणारे जे काय आज शिवप्रेमी पर्यटक आहेत, गडकोट किल्ल्याच्या पाहण्यासाठी सुद्धा नवीन पिढी मोठ्या प्रमाणावरती येत असते। अशा वेळेला या सगळ्या परिसरातल्या पायाभूत सुविधा करण्यासंदर्भात आपण पावलं उचलत आहोत। त्याच्या आसपासच मेरीटाईम बोर्डाची जेटीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, आपण प्रयत्न केलेत, मी केलेत, सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले, पण त्याच्यामधून कळत नकळत मच्छीमार बांधवांच्या वरती अन्याय होत असेल, त्याला त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहत असेल
तर ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये 100% काम करावंच लागेल आणि ती करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरक्षित राहिला पाहिजे, पर्यटक आले पाहिजेत। आता हा सगळा परिसर दिवसेंदिवस बदलला जाणार आहे। या बदलत्या प्रवाहामध्ये आमचा स्थानिक माणूस त्या ठिकाणी ठळकपणे दिसला पाहिजे। अनेक वेळेला प्रकल्प येतात, पण त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक जण बाहेरून त्या ठिकाणी येतात, पण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये जे जे प्रकल्प येतील त्याच्यामध्ये 100% इथला भूमिपुत्र राहील याची खबरदारी आपण सर्वजण सामूहिकरित्या घेऊया। एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं। अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं, आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला। पण जाणीवपूर्वक आज सरकारच्या बद्दल आणि आमच्या सर्वांच्या बद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न चालत आहे। त्याच अयोध्येमध्ये मशिदीचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। कुठेही त्याच्यामध्ये कमतरता केली गेली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, लोकशाही प्रणाली व्यवस्था त्या ठिकाणी दिली। या व्यवस्थेतून सर्व धर्मियांना सोबत घेत हे विद्यमान एनडीएचं सरकार त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहे। अनेक वेळेला बोललं जातं की संविधानामध्ये बदल केला जाईल, संविधान चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातलं संविधान अबाधित राहणारच आहे। त्या कोणाच्या मनामध्ये काय शंका नाही, पण हे का आता पसरवलं जातं? का आता यावेळेला मुस्लिम समाजामध्ये जाणीवपूर्वक व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेज त्या ठिकाणी केले जातात? ते इस्माईल सारखा एखादा कार्यकर्ता, फैरोजभाई सारखा असतील, आमदार साहेबांना मानणारा मुस्लिम समाजातील कार्यकर्ता असेल, त्यांना आमच्या धर्मनिरपेक्ष विचारावरती विश्वास अधिक आहे। गेले अनेक वर्ष आम्ही ज्या विचाराच्या माध्यमातून काम करत आलो त्याच्यावरती आपला विश्वास आहे। पण 370 कलम म्हणजे नेमकं काय? 370 कलम कधी लागला गेलं? जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती वातावरण गढूळ झालं, त्याला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, शेख अब्दुल्ला त्याला मुख्यमंत्री होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 370 कलम केले। आमदार साहेब, अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणच्या गोष्टीची उपाययोजना करायला भारत सरकारला 370 कलमान्वये अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये सीमित केलं गेलं की काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये व्यवसाय फक्त तिथले नागरिक करू शकतील, देशातले उरलेले करू शकणार नाही। हा त्याच्यातला निर्णय। तो होता म्हणून कोणाला त्रास झाला नाही, तो उठला म्हणून कोणाला त्रास झाला अजिबात नाही। पण मग जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजामध्ये विकार निर्माण करायचा जातीयवादी शक्ती त्या ठिकाणी प्रयत्न करताय। काय सीएचा कायदा म्हणतो? देशामध्ये ज्याला फाळणी झाली स्वातंत्र्याच्या वेळेला, त्यावेळेला या देशातील हिंदू, या देशातील ख्रिश्चन, या देशातील शीख, या देशातील बौद्ध, या देशातील जैन पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये गेले, त्यांना परत आपल्या भारतामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली। हाच आमदार साहेब सीएचा अर्थ आहे। महेश मोहिते वकील आहेत, अनंत गीतेना सुनील तटकरे आव्हान देतोय। मी सांगितलेल्या 2 गोष्टीमध्ये काय फरक असेल? तुम्ही या राजपुरीला या, तुमच्या समोर उभा आहे मी सुनील तटकरे, आणि मग तुम्हाला सांगता येईल जाणीवपूर्वक समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात निवडणुकीच्या तोंडावर। करोना आला त्याला फिरला नाही, निसर्ग चक्रीवादळ आलं त्याला तुम्हाला कोळी बांधव दिसला नाही, महापुराने उद्ध्वस्त जीवन झालं त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या परिसरातला नागरिक त्या ठिकाणी दिसला नाही। आमदार साहेब, काल सुद्धा त्यांना विचारला, परवा विचारला, ते छदमीपणाने असतात, पण काल तुम्ही या ठिकाणी पत्रकार मित्र आहात, काल त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय। त्यांनी काल असा आरोप केलाय की तुम्ही पत्रकार हे वारंवार प्रश्न विचारतात, तुम्हाला प्रश्न विचारायचं पॅकेज काही विरोधकांनी दिलं काय, असं पत्रकारांच्या विश्वासार्हतेबद्दल आनंद गीते त्या ठिकाणी बोलतात। अलीकडच्या कालावधीमध्ये गीतेंचे प्रश्न काय? बकासूर, टकमकटोक, बाटली, भूज, भूत, काय भाषा? 6 वेळेला संसदेवरती गेलेली माणसं भाषा काय करतात? 10 वेळेला तुम्ही नशिबवानात की मंत्री राहिला 10 वर्ष, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात, मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात, ज्या मोदी साहेबांनी या देशाला जगाच्या विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये नेलं, अर्थव्यवस्था कमालीची वाढवली आणि खेडापाडामध्ये व्यक्तिगत लाभार्थींच्या योजना देत हा देश अधिक मजबूत करण्याचं काम केलं। त्यांच्याबद्दलची भूमिका ज्या ठिकाणी ज्यावेळेला गीते म्हणतात त्या सरकारमध्ये तुम्ही 5 वर्ष काम केलं। महेश मोहिते, अनंत गीतेने 8 निवडणुका लढवल्या, पण त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून लढवल्या। 8 वेळेला तुम्ही निवडणूक लढलात, शिवसेना नावाची जादू तुमच्या पाठीमागे होती म्हणून तुम्हाला यश मिळालं। आज खरी सरकारच्या माध्यमातून हरणे पाच पंढरी असेल, मुलगा कोळीवाडा असेल, जीवना कोळीवाडा असेल, भरटपूर असेल, आदगाव असेल, दिघी असेल, आमदार साहेबांच्या मतदारसंघातील आगरदांडा, राजपूर इथे अगदी अक्षीपर्यंत असेल। आज महेश
1000 कोटी रुपयाच्या मच्छीमारांची जेटीची बांधकामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं. त्यांना अद्यावत पद्धतीची जेटी मिळेल, त्यांचा मच्छीमार व्यवसाय सुरक्षित राहील, कोल्ड स्टोरेज त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उभा केलं जाईल. आज या राज्याला 1000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळतं, त्या काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या मच्छीमार बांधवांच्यामुळे मिळतं. त्या मच्छीमार बांधवांच्यासाठी आवश्यक सुविधा देण्याचं काम सागरमाला योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून केलं. आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना, यापूर्वी कधी आमदार अशी योजना आणली नाही की या देशाच्या पंतप्रधानांनी आणली. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतून अनेक व्यक्तिगत लाभार्थींच्या, अनेक आपल्या मच्छीमारांच्या जेटीच्या, अनेक कोल्ड स्टोरेज उभारणीच्या आणि थेटपणाने अनुदान देण्याच्या अनेक योजना त्या ठिकाणी आहेत. हा सुनील तटकरे तुमचा सेवक म्हणून त्या योजना या राजपूरच्या गावात आणि या किनारपट्टीमध्ये आणण्यासाठी वचनबद्ध आहे, एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे. म्हणून 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला सेवा करण्याची संधी द्या, महायुतीला संधी द्या, देशाच्या वृद्धीला संधी द्या. राष्ट्रहित नजरसमोर ठेवत आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या जो निर्णय घेतलाय तो या देशाला प्रगती पथावरती नेण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलायचे. मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. अजितदादांनी निर्णय घेतला, देवेंद्रजींची साथ त्या ठिकाणी मिळाली. काल पंतप्रधान ज्या वेळेला पुण्याच्या रेसकोर्सच्या मैदानावरती आले, तमाम पुणेकरांनी विराट सभेने पंतप्रधानांचं स्वागत केलं. आणि पुणेकरांनी काल निर्णय घेतला, पुणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून आणण्याचा संकल्प काल पुणेकरांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये घेतला. तुम्ही आम्ही सुद्धा काय कमी राहणार होत असेल का भाग. आणि म्हणूनच आज अधिक वेळ घेण्यापेक्षा पुणे मुलुंडला झालेले दिवसभर कार्यक्रम आहेत. मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या उद्देशाने, ज्या उपस्थितीमध्ये, ज्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सारेजण या ठिकाणी जमलेला आहात, तो तुमचा उत्साह चिरकाल टिकवण्याची भूमिका आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने घेऊ. 7 तारखेला 5 मिनिटं मतदान केंद्रावरती जायचं आणि घड्यावरती बटन दाबायचं आहे. एवढेच फक्त तुम्ही मला द्या. 5 वर्ष, वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस, दिवसाचे 24 तास, तासाचे 60 मिनिटं आणि मिनिटाचे 60 सेकंद श्वासाबरोबर सुनील तटकरे तुमच्या सोबत आहे असा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि आमदार साहेब आपण असतील, महेश असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे, आरपीआयचे, मनसेचे सगळे पदाधिकारी असतील, आपल्या सर्वांच्यासाठी पुढची 5 वर्ष अविरतपणाने मेहनत करतील एवढा विश्वास देतो. प्रचंड संख्येने आपण आला त्याच्याबद्दल आपले आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.